भावराजाय नमः। राजाधिराज सद्गुणा श्री कालसिद्धेश्वराय नमः। ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसुमेत्या आत्मरूपा दयांते केलिया स्मरण सकल विद्येचे अधिकरण देची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार। आज ज्येष्ठ पौर्णिमा आणि वट पौर्णिमा या निमित्ताने आपण या सत्संगामध्ये सम्मिलित झालेलो आहोत। समर्थांचा असा समाज आहे, उत्तम पुरुष। आताच वेदूकरांनी सांगितलं उत्तम पुरुष कोणाला म्हणावं। जो उत्तम पुरुष आहे अशाला उत्तम पुरुष म्हणावं। जो स्त्रीला सन्मानाने वागवतो, मग ती स्त्री पत्नी असो, माता असो, बहीण असो, जो सन्मान देतो स्त्रीला तो उत्तम पुरुष। सगळं ज्ञान वगैरे सगळं ठीक आहे। नम्र झाला दुता त्याने कोंडेले अनंता याचे सुरत्वाचे अंग हरी आनला शिरू नम्रपणा पाहिजे आणि तो नेमका उत्तम पुरुषाच्या स्थायी असला पाहिजे, नाही का? महाराज नेहमी म्हणायचे थोरपणा परास सांगितले उत्पत्ती अवधी विसरते जय जगा धातुके होईते ते जवळीक माते। भान व्हायला, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला। अहंकार गेला पाहिजे तर त्याचा उपयोग, नाहीतर काय? नाहीतर अहंकार एवढा की याला जातो, पराकुटीला जातो की आपण मागे पुढे काय बघत असतो। तुम्हाला माहिती आहे की आपलं लग्न लग्न झालं, लग्न मंगलाष्टका झाल्याच्या नंतर पूर्ण अंतरपट काढला जातो आणि वधू आणि वर हार घातला, झुकावं लागतं ना, खाली तरी झुकावं लागतं की नाही? तसंच आयुष्यामध्ये थोडंसं अहंकार घालून जर संसार केला तर तो उत्तम संसार होईल ना। भांडण झालं, आता काय होतं माहिती आहे का? प्रत्येक वेळेला लग्न झाल्यानंतर काही दिवस पत्नी ऐकते नवऱ्याचं, 1 वर्ष 2 वर्ष म्हणा, नंतर काय होतं चांगलं माहिती आहे तुम्हाला। नंतर स्त्री पहिले ऐकते, नंतर पुरुषाला ऐकावं लागतं, नाही का? आणि असं करता करता थोडे दिवस गेल्याच्या नंतर शेजाऱ्याने ऐकायला येतं, इतकं पराकोटीला भांडून जातं। काय असतं माहिती आहे का याच्यामध्ये? का मी माघार घ्यावी हा प्रश्न, मीच का माघार घ्यावी? तो म्हणतो मी का माघार घ्यावी, पुरुष म्हणतो मी का माघार घ्यावी, नाही का? माघार नाही घ्यायचं तर मग मारा, नाही का? आणि एकदा का तुम्ही मेलात पुन्हा जिवंत होणार नाही, आणि तुम्ही जर मेलात या जगाला काय फरक नाही पडत, नाही का? आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने उत्तम कथा आहे आणि ही कथा ऐकल्यानंतर पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं। काय माहिती आहे, या वटपौर्णिमेच्या निमित्ताने बघा, वटपौर्णिमेला तुम्ही फेऱ्या मारता वडाच्या झाडाला आणि प्रार्थना करता की मला हाच नवरा 7 जन्मी मिळावा, म्हणजे 7 जन्म त्या नवरा मला हाच नवरा मिळावा। करायचं तुकाराम महाराज तर असं म्हणतात, फाईल म्हणते खरे मरत तरी बरे, असं का म्हणतात हो तुकाराम महाराज? हाच नवरा मला 7 जन्मी मिळावा असं फेरे मारताना आपण प्रार्थना करतो। महिला प्रार्थना करतात, त्याचं विज्ञान असं सांगतं की 7 जन्म म्हणजे काय? आपण बघा जिवंत आहोत ना, त्या आपल्या ज्या पेशी आहेत ना, पेशी
जुन्या पेशी मरतात आणि नवीन पेशा निर्माण होतात. हे सतत चालू आहे. हे ज्या दिवशी बंद होईल ना त्या दिवशी आपण मरून जाऊ. संपूर्ण पेशी मरतात कधी 12 वर्ष पूर्ण झाल्यावरती मरतात आणि नवीन पेशी निर्माण होतात. म्हणजे 12 वर्ष म्हणजे एक जन्म. 12 वर्ष म्हणजे एक जन्म. तो 12 साती 84 हिशोब करा. 84 वर्ष. त्यावेळेला मुलीचं वय 16 वर्ष असताना त्यांचं लग्न होत असेल नाही का. तर ते 16 त्याच्यामध्ये हे करा ना पकडा म्हणजे 100 म्हणजे निदान माझ्या नवऱ्याला 100 वर्षाचं आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करतात. त्याचा अर्थ असा. जन्म कोणी बघितला, मागचा जन्म कोणी बघितला, पुढचा जन्म कोणी बघितला, पण निदान ह्या जन्मात तरी आपण शांतपणाने संसार करायला पाहिजे. तरच त्याचा उपयोग आहे. त्याचा काय भांडाभांडी सगळी. आपण कथा ऐकूया. सत्यवान आणि सावित्रीची कथा जी आहे ही महाभारतातल्या वन पर्वामध्ये मार्कंडेय ऋषीने युधिष्ठिरला सांगितलेली कथा आहे. वन पर्व ज्या वेळेला पांडव वनवासात होते त्यावेळेला ते भूतामध्ये आलेले वनवासामध्ये गेले. त्यावेळेला फिरत 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 मार्कंडेय ऋषीच्या आश्रमात आले आणि मार्कंडेय ऋषीला प्रणाम करून त्यांनी पाहिलं की द्रौपदी यांच्याबरोबर आहे आणि युधिष्ठिरला विचारत होते कोण सांगितलं माझी पत्नी आहे. वास्तविक पाहता द्रौपदी ही द्रौपद राजाची कन्या ती यांच्याबरोबर वनात आली. तसा विचार केला असता तर द्रुपद राजामध्ये काही सामान्य राजा नव्हता. फार ऐश्वर्य संपन्न राजा होता. त्याच्याकडे ती राहू शकली असते पण नाही. पती वनात गेले तर मी पण वनामध्ये राहू. आणि अशा या पांडवांना मार्कंडेय ऋषींनी कथा सांगितली. ती कथा अशी आहे. अश्वपती भद्र देशाचा राजा. आता सावंत साहेबांनी सांगितलं भद्र देशाचा राजा अश्वपती आणि मालविका त्याची पत्नी अत्यंत सात्विक राजा, ऐश्वर्य संपन्न राजा, प्रजेचं पालन करणारा राजा. पण एक खंत होती. काय माहिती सगळं असलं का काहीतरी दुःख असतं ना. मोठी संतान नाही. 18 वर्ष तपश्चर्या केली दोघांनी अश्वपती आणि मालविका. 18 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्यामध्ये कामेशी यज्ञामध्ये यज्ञदेवता प्रसन्न झाली आणि सांगितलं तुम्हाला एक मुलगी होईल. त्याप्रमाणे सावित्रीचा जन्म झाला. सावित्री नाव ठेवण्यात आलं आणि हळूहळू फार सौंदर्यवान होती, गुणवंती होती. अनेक त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. मी संक्षिप्त सांगतो. कथा फार मोठी आहे. कथा दिसायला छोटीशी आहे म्हणजे कथेमध्ये जो संवाद आहे ना हा फार महत्त्वाचा. फार मोठा संवाद आहे. रात्रपूर्ण ना इतका संवाद आहे. तर ती हळूहळू मोठी होते. 18 वर्ष झाले त्यानंतर मुलगी एकदा मोठी झाली. तुम्हाला माहिती आहे की चिंता असते की तर लग्न कधी होईल नाही का. तशीच चिंता अश्वपती राजाला लागली आणि अनेक वर त्यांनी पाहिले पण ती वर काही त्याला सावित्रीला पसंत येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की तू स्वतःचा वर स्वतः निवड म्हणून. बघा आपण म्हणतो स्त्रियांना स्वतंत्र नव्हतं. फार पूर्वीपासून स्वतंत्र आहे बरं का. स्वतःचं स्वयंवर स्वतः करण्याची मुभा होती त्यावेळेला आणि आता ओरड करतात की स्त्रियांना स्वतंत्र नाही. 7-8 हजार वर्षापूर्वी स्त्रियांना स्वतंत्र होतं. बघा अश्वपती राजाने सांगितलं तुझा स्वतःवर तू स्वतः निवड. ती गेली निवडायला पण तिला योग्य असा वर मिळाला नाही. असं करता करता नवाजमा होता, सैन्य होते. असं करता करता एका वनातून जात होता आणि त्या वनामध्ये एक राजकुमार सारखा दिसणारा मुलगा लाकडं तोडत होता. तिला विचारला हा सामान्य नाही, हा कोणतरी राजकुमार असतो. ती जवळ गेली. ती म्हणाली तुम्ही लाकूड तोडता आहात पण तुम्ही कोणतरी राजकुमार आहात. तो म्हणाला हो. मग तिने विचारलं मी तुमची कथा ऐकू शकते का. तुम्ही कोण होता, कुठून आला आणि इथे वनामध्ये कसे आला ते ऐकू शकते का अशी त्याला विनंती केली. तो म्हणाला की मालवे देशाचा भूमसेन राजाचा मुलगा आहे
अचानकपणे आपल्या आपसातल्या एका नातेवाईकाने हल्ला केला आणि माझ्या वडिलांना ते राज्य गमावलं. त्यांचे डोळे फोडले. माझे वडील आमदार, त्यावेळेला मी तीर्थयात्रेला गेलो होतो आणि आमचं सगळं राज्य गेलं. आणि म्हणून या वनामध्ये मी आईवडिलांची सेवा करतो असं तिथं नाही. त्याला पाहताक्षणीच तिने त्याला मनापासून ओढलं होतं. ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर लग्न करू शकते का असं विचारलं. तो म्हणाला, नाही बरोबर लग्न करणार नाही. कारण तिने विचारलं, कारण काय? की मी इथे वनामध्ये आहे, जंगलामध्ये आहे, आम्हाला कधी अन्न मिळतं कधी नाही मिळत, आणि तू राजकुमारी आहेस. कसं काय? बघा किती प्रामाणिक आहे. राजकुमारी आहे, तू कसं काय आमच्याबरोबर राहणार? मी आईवडिलांची सेवा करतोय. नाही म्हणाल, मी तुझ्याबरोबर लग्न करणार. बरं, तू माझ्याकडे चल राजवाड्यामध्ये. नाही जमणार, माझ्या आईवडिलांना घेऊन येणार नाही. मग आईवडिलांना घेऊन चल. नाही जमणार. अशा तऱ्हेने तू निघून घे. अशोकपती महाराजांना सांगितलं की असं असं मला जंगलात एक राजकुमार भेटला, त्याचा राज्य केला आणि तो आपल्या आई वडिलांची सेवा करतोय. मी मनाने त्याला वरलेला आहे. आता वडील विचार तुझा काय सर्व्हिस करतो, काय आहे काय करतो. म्हणजे तो वनवासी आहे, वनामध्ये आहे, काय सर्व्हिस वगैरे काय नाही. असं बरोबर तू कसं काय लग्न करणार? नाही, मी त्याच्या बरोबरच लग्न करणार. म्हणून अशोकपती आणि ते सगळे गवादमे तिकडे वनात आले आणि त्याला विचारलं की बाबा माझं मुलगी तुला मनापासून बोललेली आहे, तर तुम्ही सगळेजण आमच्याबरोबर चला. मला नाही, आम्ही तसं येणार नाही तुमच्याबरोबर. मग मी इथे राजवाडा बाजू देतो. तेही म्हणाला, त्यांनी नाकारलं, मला राजवाडा वगैरे नको. मग काय करायचं? तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा. कारण काय, तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर तुम्ही करू शकता, आमचं काय म्हणणं नाही, पण आम्ही कुठे येणार आहे. असं करता करता अशोकपती राजा आणि सगळे सैनिक तिकडे आले राजवाड्यामध्ये. आपल्या मुलीला विचारायला, काय करून बसलेस? तर म्हणाले, नाही मी विचार केलेला आहे फक्त. एवढंच काय झालं की नारद मुनींची स्वारी आली. सगळे चिंतेत बसले होते आणि नारद मुनी आल्याच्यानंतर सगळे पाया पडले नारद मुनींच्या आणि विचारलं, काय काय तुम्ही सगळे काळजीत आहात, काय काय भांडण काय? मग सांगितलं नारद मुनीने, असं असं की वनामध्ये एक मुलगा आहे सत्यवान म्हणून, त्याला निवडलेला आहे, त्याच्याबरोबर लग्न करायचं असं म्हणते. तर नारद मुनीने काय केलं? नारद मुनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसे असते. नारद मुनी म्हणाले, त्या सत्यवानाचं आता मोजून 1 वर्ष आयुष्य आहे, एका वर्षात तो मरणार. तर नारद मुनी तुम्हाला माहिती आहे आगीत तेल होत नाही, पण काहीतरी त्याचं कारण आहे. नारद मुनी अशोकपतींना फार काळजी लागली, आपली मुलगी 1 वर्षात मरणार आहे, त्याच्याशी गोष्ट लग्न करते. महर्षी काय सांगताय, तरी पण तू तयार आहेस का? हो म्हणे, मी विचार केलेला, मी एकाला मन आणि एकाला शरीर नाही देणार, मी त्याच्यावरच लग्न करणार. असं हट्ट करायचं नाही. लग्न झालंच नाही, लग्न लावून दिले आणि एवढी मोठी राजकुमारीच्या वनामध्ये राहू लागली. वनामध्ये राहता राहता तिने हिशोब केला होता, 1 वर्षाचा कालावधी याच्याकडे आहे, एका वर्षामध्ये हा मरणार सांगितलं होतं. ती वाट बघत होती की कधी 1 वर्ष. 1 वर्षाच्या 3 दिवस अगोदर तिने निराहारकारी उपवास केला. उपवासामध्ये काय झालं माहिती आहे का? 5 फळं तुम्ही देता ना, कोणती 5 फळं? एक फणस, एक आंबा, एक जांभूळ आणि काय करवंद आणि काय 5वं काय केळी. काय केळी, 5 फळं खाऊन तिने 3 दिवस उपवास केला. ते फणस का देतात वटपौर्णिमेला त्याचं कारण आहे की 3 दिवस तिने ते निराहारकारी उपवास केला आणि 3 दिवसाच्या नंतर ती 3 तिसऱ्या दिवशी सत्यवानाला घेऊन, म्हणजे सत्यवान लाकड तोडायला गेला आणि ती तो म्हणत होता माझ्याबरोबर घेऊ नको, पण तिला माहिती होता याचा मृत्यू आहे. आणि ती दोघं जण गेले
लाकड तोडत असताना झाड तोडत असताना त्याला फेरी आली, चक्कर येऊन पडला आणि सत्यवादी म्हणजे सावित्रीच्या पडला, मांडीवरती असं तिने घेतलं. इतक्यात समोरून एम महाराज आले आणि म्हणाले, त्याची आता मुदत संपली, आपली पण मुदत संपणार आहे, लक्षात ठेवा प्रत्येकाने. अशी परिस्थिती आपल्यावर येणार आहे. आपण काय अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. फक्त आपण किती झाले सांगू शकतो, शिल्लक किती आहे सांगू शकत नाही. लक्षात ठेवा. तर एम महाराजांनी सांगितलं की मुली याची मुदत संपलेली, त्याचा प्राण मी घेऊन चाललेलो आहे. नाही म्हणे, तुम्ही एकट्याला घेऊन नाही जाणार, आम्हाला घ्यायचं असेल तर दोघांना घेऊन जा. नाही म्हणे, तुझी मुदत अजून संपलेली नाही, तुला जर घेऊन गेलं तर मग अधर्म होईल, मला शिक्षा होईल. माझ्या दरबारामध्ये मी स्वर्गामध्ये मला शिक्षा होईल. मी घेऊन दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. मी नाही तुला नाही पण मला घेऊन जा, त्याची मुदत संपली. नाही म्हणे, तुम्ही नाही घेऊन जाणार, कारण मी ज्या